श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्या क्षणाला हा पवित्र ऊर्जा असलेला दैवी संदेश ऐकाल त्या काही काळानंतरच तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. देवाने तुमची निवड त्या आनंदाच्या बातमीसाठी केलेली आहे. तेव्हा हा संदेश संपूर्ण ऐकावा अशी स्वामीदेव तुम्हाला आज्ञा करतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यावर माझे निरंतर लक्ष आहे आणि तुझ्या कार्यावर देखील. तू माझ्याकडे जे काही मागत आहेस, जे काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहेस, ते सर्व काही तुझ्या मार्गात तुला प्राप्त होतील. तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला प्रगतीची आशा आहे. होय, ती आशा लवकरच पूर्ण होणारे संकेत तुला प्राप्त होतील. माझा आशीर्वाद आणि दैवी आशीर्वाद तुला प्राप्त आहेत. काही आर्थिक चमत्कार तुझ्यासोबत पुढील काळात घडणार आहेत. हे येणारे 48 तास तुमच्यासाठी आनंदाचे खूप काही असे जे आनंदाचे क्षण पूर्वी तुम्ही प्राप्त करू इच्छित होता, तोच आनंद तुम्हाला आता प्राप्त होणार आहे. ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे, तेव्हा आता देव तुमच्या हाती अलगद ते सुख देऊ इच्छितात. जर तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ आहात आणि स्वामींचा हा संदेश पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ऐकत आहात, तर मी स्वामींचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामीदेव लवकरच तुमच्या सर्व काही शुभ इच्छा पूर्ण करोत. तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आज प्रत्यक्षात स्वामी माऊली तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या स्वप्नात येतील. जे कोणी ती इच्छा ठेवत आहेत त्यांच्या स्वप्नात स्वामी नक्कीच येतील. हा विश्वास मनात ठेवा आणि रात्री निद्रा घेताना स्वामींचा श्री स्वामी समर्थ 11 वेळेस जप करा आणि झोपी जा. बघा, लवकरच तुमची इच्छा पूर्ण करणारे काही संकेत देव तुम्हाला त्या स्वप्नातून देतील. स्वामींचे दर्शन घेऊ इच्छिणारे भक्त हे स्वामींचे प्रिय बाळ आहेत आणि त्यांची नितांत श्रद्धा स्वामीवर आहे. स्वामी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना ते सर्व काही सांगतील याचा विश्वास त्यांनी आपल्या मनात ठेवावा. जो प्रश्न तुम्ही स्वामीला विचारू इच्छिता तोच प्रश्न तुम्ही स्वामी समोर, देवासमोर दिवा लावताना देवाला सांगा आणि मनापासून प्रार्थना करा की देवा, आपण जेव्हा माझ्या स्वप्नात याल तेव्हा मला त्याचे उत्तर काही संकेताद्वारा नक्की द्या. जो कोणी असे करेल त्याला नक्कीच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त होईल. जर तुम्हीही हा अनुभव घेण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी नक्कीच अशी कमेंट करा. स्वामींचे दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. या स्वामी परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे. जेव्हा तुम्ही स्वामीकडे मनापासून, श्रद्धेपासून प्रार्थना करता तेव्हा तुमची प्रत्येक प्रार्थना देव ऐकतात. याचे कित्येकदा तुम्हाला काही ना काही अनुभव आले असतील. जर ज्यांना त्यांना अनुभव आले असतील तर होय, मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी खूप काही जुने सोडावे लागते. कधी कधी काही नवीनही घ्यावे लागते. कारण या जगात तुम्ही वावरत असताना तुम्हाला जे काही प्राप्त होते ते ईश्वराची इच्छा आहे आणि तुमच्याकडून काही जुने काढून घेण्यात येते तेव्हा ती देवाचीच इच्छा आहे. तुम्ही जर काही नवीन शिकू इच्छित असाल तर देव तुम्हाला ती संधी
प्राप्त करून देऊ इच्छितात तर त्यासाठी कार्य करणे सुरू करा. तुम्हाला जर काही नवीन शिकण्याची संधी प्राप्त होत आहे तर ती संधी प्रत्यक्षात तुम्हाला देव देत आहे आणि त्या संधीतून तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन मार्ग, एक नवीन वळण देऊ शकता. देव म्हणतात, बाळा, त्या मार्गावर चालण्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. जर तूही तत्परतेने आणि स्फूर्तीने त्यावर चालायला तयार असशील तर तुला त्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती, उत्साहाची प्राप्ती प्राप्त होईल. तुझ्या जीवनातून मी तो अंधकार दूर करण्यासाठी आज आशीर्वाद देऊ इच्छितो. ज्यांना, माझ्या बाळांना, धनाचा अभाव वाटत आहे, काही कर्जामुळे ते खूप काही त्रस्त आहेत आणि ते माझ्याकडे प्रार्थना करत आहेत की त्यांचे ते कर्ज लवकरच फिटावे, तर त्यासाठी त्यांना उत्तम मार्ग दाखवला जाईल. ज्या मार्गावर चालण्यासाठी ते जर उत्सुक असतील तर होय स्वामी अशी कमेंट करावी. जर तुम्ही देवाच्या पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर देव नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील, यावर तुम्हीही विश्वास ठेवला पाहिजे. काही वर्षांपासून तुम्ही ज्या कार्याच्या मागे आहात ते कार्य पूर्ण होण्याच्या स्थितीत येणार आहे. लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. एक दैवी चमत्कार होऊन तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल. इथे संशय मनात ठेवू नका, चिंता करू नका, कारण जेव्हा वेळ येते तेव्हा देवाचे असे चक्र सुरू होते की जे तुमच्या लक्षात येण्याच्या पलीकडे आहे. कधी कधी काही गोष्टी इतक्या जलद व्हायला लागतात की ते तुमच्या आकलनीय बुद्धीच्याही पलीकडे आहे. कधी कधी इतक्या जलद गतीने कार्य होते की तुम्ही थक्क होता. बाळा, माझे आशीर्वाद हे तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत. तुझी कुटुंबाची चिंता दूर होणारे आशीर्वाद मी घेऊन आलो आहे. तू ज्या वेळेस, ज्या क्षणाला माझ्याकडे ती विनंती केली आहेस, तर आज मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. लवकरच तुमच्या आयुष्यात तो चमत्कार घडणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थनेचे उत्तर लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळ देणारा ठरणार आहे. तुमचा विश्वास संपूर्ण तुमच्या गुरुवर आहे ना? मग तो विश्वास तसाच ठेवा आणि कायम राहू द्या, कारण जो कोणी एकदा आपल्या गुरुवर विश्वास ठेवतो त्याची नौका कधीही पार होण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. त्याचे कार्य पूर्ण करण्यापासून त्याला कोणीही मागे सरकवू शकत नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यावर माझी कृपा दृष्टी निरंतर आहे. ज्या लोकांनी तुला त्या असफलतेने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, तुला हरवण्याचा प्रयत्न केला आहे, तुझ्या भावना दुखावून तुला ते दुःख दिले आहे, पण आता ते इथून पुढे काहीही तुझ्यासाठी नकारात्मक विचार करू शकणार नाही. तुझ्या नशिबाचे फासे आम्ही बदलत आहोत. बाळा, तुझ्या गुरुवर संपूर्ण विश्वास ठेव. तू आम्हाला गुरु मानतोस, गुरु पिता मानतोस. मग आता चिंता करणे थांबव, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहे. बाळा, ज्यांनी तुझी बेकदरी केली आहे, ज्यांनी तुझी अवहेलना केली आहे, त्यांच्यासाठी मी आता उभा आहे. बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस. तुझा काळ परिवर्तित होत आहे. आता जो कठीण काळ तुम्ही पाहिला होता तो आता मागील काळात जमा होत आहे आणि इथून पुढे प्रत्येक क्षणाला तुम्हाला काही आनंदाचं प्राप्त होणार आहे, यावर विश्वास ठेवा. जे कोणी हा संदेश मनापासून श्रद्धापूर्वक ऐकत आहेत त्यांच्यावर
माझी विशेष प्रीती आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या घरी धन आगमन होणार आहे, कारण त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे. त्यांच्या आता भरभराटीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्यांनी माझे लक्ष्मी रूपातही पूजन केले आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ मला लक्ष्मी रूपातही पाहू इच्छितो, त्याच्या घरी तो आनंद लवकरच येणार आहे. त्याच्या कार्यातल्या त्या बाधा नष्ट करणारे आशीर्वाद मी त्याला देऊ इच्छितो. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, तुमचा अधिक मान सन्मान आणि तुमची प्रगती साधणारी एक आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत येत आहे. विश्वास ठेवा, देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी कधीही शुभफळ प्राप्त करून देणारे आहे. जे काही चमत्कार येत आहे त्यावर तुमचा आणि तुमचाच अधिकार आहे. तो तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते तुमच्याकडून कोणीही लुबाडून घेऊ शकत नाही, कारण ते आशीर्वाद आणि ते सुख तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच निर्माण केले आहे. देव म्हणतात, तुझा असा मोठा विजय होणार आहे, कारण तू आतापर्यंत जे काही सहन केले आहेस त्यात आता देवांनी मार्गदर्शन करण्याची सुरुवात केली आहे आणि आता तुझ्या मार्गातल्या त्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी स्वतः देवांनी काही योजना केल्या आहेत. देव म्हणतात, बाळा, तू कधीही एकटा नाहीस, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि जिथे ज्या बाळाच्या पाठीशी स्वतः भगवंत उभा आहे तर त्याला कुठलीही घाबरण्याची आणि कुठेही थांबण्याची आवश्यकता नाही. तू पुढे चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुमचा अधिक भरोसा बसणार आहे. तुमच्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे. देवांनी ती ठरवली आहे. जे कोणी हा स्वामी संदेश ऐकत आहे ते उद्या सकाळी जेव्हा आनंदाने उठतील तेव्हा त्यांच्यासाठी देव एक आनंदाची बातमी देणार आहेत. त्यांच्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यांचे एक अडलेले कार्य जे पूर्ण होणार आहे. देव त्यांच्यासाठी खूप काही आनंद पाठवू इच्छितात आणि तो त्यांनी मनापासून स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. या आनंदासाठी तुमची आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची निवड देवाने केली आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकाल त्यानंतर तुम्हाला सुखाची निद्रा प्राप्त होईल आणि तुम्ही जेव्हा उद्या उठाल तेव्हा तो आनंद तुम्हाला प्राप्त होईल. एका बातमीमुळे तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल. यासाठी सज्ज व्हा. देवाचे अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनात घडताना तुम्ही अनुभव करणार आहात. उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभदायी ठरणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तुमचे भाग्य जागृत होण्यासाठी एक रात्रही पुरेसी आहे. विश्वास ठेव, तुझा भाग्योदय होण्याचा काळ लवकरच येत आहे. तुम्ही त्या संघर्षातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला जे काही मार्ग दाखवण्यात आले आहेत आणि तुम्ही ते स्वीकार करून त्या कार्यांसाठी प्रगतीसाठी माझी प्रार्थना करत आहात ती मी स्वीकार करतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो की इथून पुढे तुम्ही जे काही क्लेश आणि त्रास मागे पाहिले आहेत ते पुढील जीवनात तुम्हाला पाहावे लागणार नाहीत. ज्या अडचणींना तुम्ही सामना केलेला आहे, ज्या कमतरतेला तुम्ही भोगलेले आहे ते पुन्हा कधीही तुमच्या वाट्याला येणार नाही. इतकी विपुलता, इतकी प्रगती आणि इतके आनंदी जीवन तुमचे असेल तेव्हा आपल्या जीवनात चांगले कर्म निरंतर करत राहा. सुख समृद्धी तुम्हाला अनुभवायला प्राप्त होणार आहे. जे निष्ठावंत भक्त आहेत त्यांना माझ्यावर आणि माझ्या संदेशांवर संपूर्ण विश्वास आहे. ते जे तुम्ही मनापासून मागू इच्छिता ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. स्वतःला एकटे मानू नका.
देवाचे स्मरण, देवाचे ध्यान आणि देवाचे चिंतन करत राहा. तुमच्या सोबत अद्भुत चमत्कार होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, न थकता न थांबता घोड्याच्या वेगाने सूर्याच्या उदयापूर्वी प्रयत्न करायला चुकू नकोस आणि यश, मोठे यश तुझ्या हाती लागणारच आहे. यात शंका घेऊ नकोस, कारण जेव्हा तू ते प्रयत्न करायला तयार होशील तेव्हा ते मोठे यश तुझ्याकडे येताना तुला दिसून येईल. कधी कधी तुमच्या मनात जे काही आहे ते घडायला कधी काळी काही उशीर लागत असेल तर घाबरून जाऊ नका. तुमचे प्रयत्न निरंतर त्याच दिशेने सुरू ठेवा, कारण देवाने तुम्हाला जे काही कार्य सोपवले आहे त्यात जर तुम्ही उत्तमात उत्तम कार्य करणार तर तुम्हाला मोठे यश प्राप्त होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. स्वामी देव तुम्हाला ऊर्जावान, आध्यात्मिक प्रगती आणि विपुलता आणि खूप काही संयम असे आशीर्वाद देत आहेत. तुमचे जीवन समृद्ध करणारे असे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत. जर तुम्ही हा संदेश मनापासून स्वीकार केला आणि यातील आशीर्वादांना मनापासून स्वीकार केले तर तुमची प्रगती कोणीही या जगात थांबवू शकणार नाहीत. देवांचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे ते तुमच्यासाठी अद्भुत चमत्काराच्या आशीर्वादा इतकेच मौल्यवान असेल. स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा, प्रेम ठेवा आणि स्वामींच्या विचारांवर तुम्ही चालायला लागा. तेव्हाच तुम्ही अधिक प्रगती साधू शकाल. स्वामींच्या आशीर्वादात अशक्य असा शब्द कुठेच नाही. जे कार्य तुम्हाला आज अशक्य वाटत आहे तेही देव तुमच्यासाठी शक्य करतील. पण तुम्ही मनापासून देवावर नितांत श्रद्धा ठेवा आणि भक्तीने नामस्मरण करा. देव तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील, यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, या रात्रीतून तुझ्या जीवनातून दुःख, कष्ट, क्लेश हरण करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत आणि त्यामुळे तुझे सगळं काही जे सहन केले आहे, आजपर्यंत ज्या यातना सहन केल्या आहेत ते सर्व काही नष्ट करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुला सुखाची, आनंदाची प्राप्ती होईल. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ आहेत त्यावर स्वामींची निरंतर कृपादृष्टी आहे. तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही. एका रात्रीतूनही स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्या चिंता नष्ट करतील, यावर संपूर्ण विश्वास ठेवा. लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. झोपण्यापूर्वी तुम्ही ती बातमी नक्कीच ऐकाल. स्वामींची सेवा, स्वामींचे नाम निरंतर घ्या आणि स्वामीवर नितांत श्रद्धा ठेवा. सर्व काही चांगलेच होणार आहे. सर्व काही मंगल होणार आहे. स्वामी माऊली तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंद देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.